जे MPSC ग्रुप बी सी ला पण विचारल्या जातात, त्याच्यानंतर जेवढा क्लरिकल एक्झाम होतात ना डिपार्टमेंटल, त्याच्यामध्ये पण विचारल्या जातात, तलाठ्याला पण विचारल्या जातात, आणि जे सरळ सेवेची जे परीक्षा असतात ना की ज्याच्यामध्ये विदाउट इंटरव्ह्यू एकदा एक्झाम दिली की डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होते, त्या परीक्षेमध्ये पण अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर बघा हे जे आहे ना थोडं रिझनिंग टाईपमध्ये पण प्रश्न असतात. तर्कशास्त्र जे आपण एक लॉजिकली जे प्रश्न सोडवतो ना त्या टाईपमध्ये पण असंच विचारलं जाते, फक्त हे इंग्लिशमध्ये आहे. त्यामुळे जे आहे ना याच्यामध्ये बघा आन्सर कसे काढायचे. आता बघा ऍक्टर म्हणजे काय असते, याला मराठीत म्हणतात नट किंवा अभिनेता, म्हणजे याला अभिनेता म्हणू आपण. ठीक आहे. अभिनेता आधी जे आहे ना प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या. ऍक्टर म्हणजे काय, अभिनेता. आता याची फिमेल जे कोणी असेल ना त्याला काय ऍक्ट्रेस म्हणतो आपण, म्हणजे अभिनेत्री. बरोबर आहे, अभिनेत्री. आता लक्ष द्या इथं बघा ऍक्टरच्या नंतर जो आहे ना 2 डॉट दिलेले आहेत. आता याच्यानंतर काय दिलं, याचा फिमेल दिलेला आहे, म्हणजे हे जे होतं मेल वर्ड होता, म्हणजे मॅस्क्युलिन जेंडर पुल्लिंगवाला शब्द होता, आणि त्याच्यासमोर 2 डॉट करून काय केलेलं आहे फेमिनिन जेंडर म्हणजे स्त्रीलिंग शब्द दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होते की पुढचा जे की हे 4 डॉटात ना म्हणजे या शब्दाचा आणि याचा काही एक संबंध नाही, फक्त हे जसं यांनी पुल्लिंग मधनं स्त्रीलिंग घेतला आणि शब्द, तसंच याच्यामधून जर हा पुल्लिंग असेल तर याचा स्त्रीलिंग घ्यावा लागेल, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता बघा बॅचलर म्हणजे काय असते, बॅचलरचा अर्थ होतो याच्यामध्ये अविवाहित पुरुष. अविवाहित पुरुष. मग याच्यामध्ये काय होणार, आपल्याला असा शब्द शोधायचा आहे याचा विरुद्धार्थी शब्द असेल जो ऑपोजिट असेल. मग बॅचलर जर अविवाहित पुरुष असेल तर याच्या समोरचा शब्द काय येणार, अविवाहित स्त्री येणार. बरोबर की नाही. मग अविवाहित स्त्रीसाठी आपल्यासाठी ऑप्शन काय दिलेला आहे बघा. आता लेडी आपण एखाद्या स्त्रीला लेडी केव्हा म्हणतो माहित आहे, जेव्हा तिचं लग्न होते, तिला 1-2 मुली होते, तेव्हा आपण म्हणतो. माझ्या शेजारी समजा तुम्ही कुठं गेले असाल बसला आणि तुमच्या शेजारी एखादी लेडी बसलेली आहे तर आपण काय म्हणू, लेडी. जी की एकवचनी आहे. त्यामुळे जे आहे ना अविवाहित पुरुष पाहिजे होता, इथं आपल्याला अविवाहित स्त्री पाहिजे, त्यामुळे हे ऑप्शन तर इथं फॉलो नाही होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा गर्ल म्हणजे काय असते, मुलगी. मुलीचं लग्न झाल्यानंतर जे आहे ना तिला आपण मुलगी नाही म्हणत. ठीक आहे. तिला आपण लेडी म्हणतो, नाहीतर मग काय म्हणतो, वुमन म्हणतो. बरोबर. आता पुढचं बघा, हे मुलगी हे पण ऑप्शन नाही आहेत. त्याच्यानंतर वुमन म्हणजे काय असते, स्त्री जे की लग्न झालेली असते, त्यामुळे हे पण ऑप्शन नाही आहेत. आणि स्पिनस्टर म्हणजे काय असते, स्पिनस्टर म्हणजे अशी स्त्री की जिचं लग्न झालेलं नाही आहे, म्हणजे जे बॅचलर आहे ना, जे मुलं लग्न न झालेले असतात, 18 वर्षाच्या 21 वर्षाच्या पुढच्या असतात, त्यांना आपण बॅचलर म्हणतो. बरोबर आहे. आणि जी मुलगी 18 वर्षाच्या पुढील असेल, जिचं लग्न नाही झालेलं, म्हणजे अविवाहित स्त्री जी असते ना तिला काय म्हटलं जाते, स्पिनस्टर म्हटलं जाते. म्हणजे आपला आन्सर काय असेल, हे जे 4 नंबरचं ऑप्शन आहे ना हे आपलं आन्सर असणार आहे.